अपील केली आहे, पायचीची अपील केली होती. आता पंचांचा इशारा नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. पहिला बॉल सुरेख फेकला, सरळ ब्लॉकर मध्ये हा बॉल फेकला होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला. आता डॉट बॉलची समाप्ती. लाईन बाहेर जात होती, हेच पंचांनी पाहिलं. निश्चितच डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ओव्हर द विकेट तयार. भूषण पुन्हा एकदा. आताचा बॉल लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डीप. या ठिकाणी आपण पाहतो पिचच्या बाहेर हा चेंडू होता. नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. पंचांचा इशारा आणि फील्ड देखील असेल. रमेश म्हात्रे सर आम्हाला इशारा करतील. पाहणी करतायत. पिचच्या बाहेर हा चेंडू पडला होता की नाही हे पाहणी करतायत रमेश म्हात्रे सर. रमेश म्हात्रे सर शेवटचा इशारा करायचा आपला. निर्णय का असेल? नो बॉल. यस नो बॉल असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि रिव्ह्यू नसेल आपल्याला चेक करता येणार नाही, कारण एक कॅमेरा आहे. त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये निश्चितच रिव्ह्यू कोणत्या प्रकारचा मिळणार नाहीये. नो बॉल. फ्रीडची संधी देखील असेल. फ्रीडचा इशारा देखील येतोय पंचांचा आणि या ठिकाणी संधी आली आहे निलेश कडे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव लागते. या एक्स्ट्रा धावेना संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होतंय. फ्रीडची संधी. निलेश ऑन स्ट्राइक. ओव्हर द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली लाईन गुडलँड स्पॉट वरून पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ देखील झाला होता. चेंडू लेग स्टंपच्या थोडासा वरून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर आले होते. हा फटका खेळण्यासाठी निलेश संपर्क येत नाहीये. डॉट बॉल. ओव्हर द विकेट. भूषण तयार पुन्हा एकदा. आत्ताचा बॉल देखील चांगला सरळ ऑप्शन वर पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. थोडासा आतमध्ये देखील येतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. फटका खेळायचा होता पॉइंटच्या दिशेला. दुसरा ऍक्शन दाखवून देतात फलंदाज निलेश. मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये आणि अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शांत क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. फटका चांगला. यावेळेस मात्र वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणार फटका. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. राऊंड द विकेट तयार. पुन्हा एकदा चौकार येतोय फलंदाज निलेशच्या बॅटमधनं. धावसंख्येला आकार देतोय. राऊंड द विकेट. ऑन साइडला फ्लिकचा फटका. ताकदवर स्ट्रोक आणि सरळ जातोय छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या बाहेर. षटकार. षटकार येतो फलंदाज निलेशच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 11 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. राऊंड द विकेट तयार भूषण. आताचा बॉल ऑप्शन मध्ये निघून जातोय. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर देखील आले होते खेळण्यासाठी. फटका ऑन साइडला फटका खेळायचा होता. कनेक्ट होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त होईल. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. एकूण स्कोर धावफलकामध्ये लगावला जाईल. महिला टीमची धावसंख्या एकूण 11 धावा स्कोर कडवरती डिझाईन.
ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. पहिल्या ओव्हरचा खेळ शुभम गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 11 धाबा स्कोर करवरती पाहायला मिळतात. शुभम तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका खेळायचा होता. टॉप एज लागली होती. यष्टीरक्षक भूषण वेट करतायत. वाट पाहिली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला. मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. रोशननं संपर्क तेवढा चांगला नव्हता, त्यामुळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतात. या ठिकाणी अनगा 11 क्रिकेट संघ कोलम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोलमकर चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चौपेर तुम्हाला भगवमय वातावरण पाहायला मिळते. सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज कॉमेंट्री बॉक्स, खेळाडू कक्ष, टॉस बॉक्स आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी 4 स्टँडची उभारणी देखील केली गेली आहे. अप्रतिम स्पर्धा. टॉप एज लागते आणि फलंदाज बाद. परतावा लागेल माघारी. यावेळेस रोशनला बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागतोय मोहिली या टीमला. डीजे धक्का लागलाय या ठिकाणी मोहिली या टीमला. धावसंख्या स्थगित. धावफलकावरती एकूण स्कोर 11 धावा स्कोर कार्डवरती. आमचे विवेक या ठिकाणी जॉईन असतील. त्यानंतर स्विच हिट आले आपल्या नावाचा परिचय देतोय. रिवाजच्या माध्यमातून मनीष कोलेकरची आठवण करून देणारा फटका येतोय. षटकार. फटका देखील तेवढाच चांगला. षटकाराला आमच्या या ठिकाणी कल्पेश स्कोर आम्हाला माहिती देतात. एकूण स्कोर धावफलकावरती आणि विवेक या ठिकाणी आमच्या सोबत जॉईन असतील. एकूण स्कोर 17 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. फटका खूप चांगला होता. ओव्हर द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर आले होते. पंचांनी पाहिलं आणि सरळ चेंडू ऑप्शनवर निघून जातोय. ऑन साइडला फटका खेळायचा होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ताकदवर टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये भूमी 11 कुंदे विपक्ष मोहिली असा सामना आपण एन्जॉय करतोय. कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू बीट झालाय. जज करतायत आणि थोडीशी या ठिकाणी फंबल देखील होत आहेत. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतात 2 धावा प्रेमला आणि मोहिली टीमला. टीमची टोटल एकूण स्कोर धावफलकावरती लगावला जाईल. 19 धावा धावफलकावरती. षटकातील एकूण बॉल फेकले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू फेकले गेलेत. स्मॉल मिस्टेक. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. अंतिम चेंडू. फुलटॉस बॉल आणि नोचा इशारा येतोय आणि धावबाची संधी. फलंदाज बाद. एका एंडला संधी आली होती चालून, दुसऱ्या एंडला क्रीज सोडली आणि धावबाच्या स्वरूपानं परतावा लागेल माघारी. प्रेमला धक्का क्रमांक 2 लागतोय मोहिली या टीमला. डीजे झाले. या ठिकाणी धावचेच्या स्वरूपाने धक्का क्रमांक 2 लागतोय मोहिली टीमला. नवीन बॅट्समॅन मैदानावरती जय जातोय. फ्रीडची संधी लागू असेल. संधीचं सोनं करेल का जय? हा फलंदाज ऑन साइडला ताकदवर स्ट्रोक आणि संधीचं सोनं केलं जातोय. येतोय मोहिली टीम साठी हा षटकार. डीजे
षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण स्कोर कल्पेश धाव बलकावरती धावा लागल्या गेल्यात. एकूण 26 धावा धाव बलकावरती. 2 गडी गमावलेत मोहिली टीमनं. रोशन बाद झाला, त्यानंतर फलंदाज प्रेम देखील बाद झाला. जयनं मैदानावरती आलेल्या फ्रीची संधी होती, धमक दाखवून दिले, स्वतःच्या नावाचा परिचय दिलाय आणि षटकार देखील ठोकलाय. जय आणि आपण पाहतो सलामीवीर निलेश ही जोडी आपल्याला आता मैदानावरती पाहायला मिळते. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा भूषण होतोय. सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज भूषण, ज्यानं पहिलं षटक पिकला, 11 धावा खर्च केल्या आणि आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करेल का? 26 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल होता, मध्ये लाईन पाहावी लागेल आणि लाईन चा विचार केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पाहणी करतायत. यस, वाईट बॉल. नक्कीच वाईटचा इशारा देखील खतरनाक आहे आमच्या रमेश म्हात्रे सरांचा. दरवाजे उघडले जात आहेत वाईटचे. ज्यावेळेस चौकार असेल त्यावेळेस मध्ये तुम्ही पाहू शकता. ट्रॉफिक हवालची आठवण, ट्रॉफिक हवालदारची आठवण नक्कीच होईल. स्टायलिश अंपायर. ओव्हर द विकेट फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळतात. वाईडिश स्ट्रॉंगला खेळाडू तैनात, त्याला बीट करून चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इशारा तुम्ही पाहू शकता. वन्स अगेन पुन्हा एकदा इशारा झाला पाहिजे रमेश म्हात्रे सर. यस, चौकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. 31 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. निलेशच्या बॅटमधनं चौकार आलाय. सलामीवीर पुन्हा एकदा तयार. आत्ताचा बॉल संधी पुन्हा एकदा होती. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लेक्शमच्या बाहेर हा चेंडू जात होता आणि पंचांनी पाहिला वाईटचा इशारा होतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 32 32 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट बनाम मोहिली टीम. राऊंड द विकेट भूषण. टॉप एज लागते, फटका हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल ड्रॉप. सूर्याची किरण यांच्या डोळ्यावरती आले असे दर्शवत असताना खेळाडू आणि झेल ड्रॉप होतीये. जीवदान मिळतोय पहिला निलेशला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 33 धावा धाव फलकावरती. निलेश सारख्या फलंदाजाला जीवदान दिलं जात आहे आणि येणाऱ्या क्षणामध्ये या जीवदानाचा फायदा उचलेल का फलंदाज निलेश? कारण जेव्हा जेव्हा आम्ही पाहत असतो झेल सुटतात त्यावेळेस मात्र फलंदाज आक्रमक रूप मैदानावरती धारण करत असतो. संधीचं सोनं करावं लागेल निलेशला. दुसरा एंडला ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला तो जयेश ऑन स्ट्राइक. राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयच्या बॅटमधनं अजून एक धमाका षटकार. एकोणचाळीस धावा. उलटाच बॉल अजून एकदा चांगला स्ट्रोक आणि सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार फटकेबाजी षटकार. तर एक षटकार अजूनही टोकला. षटकार हॅट्रिक प्रस्थापित केली तर कमलाकर गायकर यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात त्यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनचा खेळाडू जज करतो. एक धाव कंप्लीट आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चांगली बॅटिंग जयच्या माध्यमातून आणि कमलाकर गायकर साहेबांचं देखील मी कौतुक करेल कारण पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय ही पारदर्शक लावली गेली आहेत
विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज, चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि 1500 रुपयाचे कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. आणि बऱ्याच खेळाडूंनी ती पारितोषिकं पटकावली आहेत. ऑन साइडला खेळतात, संधीचं सोनं मी म्हटलं तर करावं लागेल आणि संधीचं सोनं केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या बाहेर षटकार. गालावरती संख्या आहे धावफलकावरती 52, 52 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये एकूण 26 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आला एकूण 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आला एकूण 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 26 धावांचे मागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम बॅटिंग, फलंदाज जय आणि निलेशच्या माध्यमातून. रोशन बाद झाला, त्यानंतर प्रेम देखील बाद झाला. त्यांची कमी भासून देत नाहीये फलंदाज जय आणि निलेश. लगातार मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग आणि धावसंख्येचा मोठा पाठलाग केला जातोय, कारण की 80 धावा देखील इथं कमी पडतात. कल्पेश आपण पाहिलं 80 धावा देखील चेस झाल्यात. त्यामुळे तुम्ही जेवढ्या धावा बनवाल तेवढं तुमच्यासाठी येणाऱ्या क्षणामध्ये चांगलं असेल. धावांचा मोठा पाठलाग केला जातोय मोहिली या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय रोशन. रोशनच्या हातामध्ये षटक सोपवलं जात आहे. तर सन्माननीय वैभव वालिंबे साहेबांचं देखील आगमन झालंय. फॉरेस्टर दादा आपण पाहू शकता, वैभवजी वालिंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतोय, सुरुवात चांगली करतोय आपल्या स्पेलची. रोशन हा गोलंदाज, शाकिनीवरती अटॅकिंग बॅट्समॅन, ज्याच्या बॅटमधनं लगातार मोठे फटके आले, षटकार टोकले जात आहेत. जय ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मोठे फटके येतील का ओव्हर द विकेट. उलटॉस बॉल, मेजवानी दिली जाते आणि त्या मेजवानीचा पुरेपूर फायदा उचलतोय फलंदाज जयच्या बॅटमधनं. लॉंग लॉंग बिग वे, गॉन 6 रन षटकार. थँक्यू सो मच. ऑन साइडला फटका मोठा आहे, आता उंची जास्त घट्ट, लांबी कमी आणि झेल टिपली जाईल. फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं लगातार मोठे फटकेबाजी केली त्या जयला इथून परतावा लागेल माघारी. बिग विकेट डाऊन. डांस करतात ना, देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक किंग टेस्ट स्ट्रॉंग बेर मारो. धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 67 धावा धावफलकावरती. तर या दरम्यान सन्माननीय महेंद्रजी सांबे साहेब उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जीवन तयार पुन्हा एकदा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, लेक्शमच्या बाहेर हा चेंडू जात होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन पुन्हा एकदा निलेश बाद होतोय.
तर फलंदाज बाद झाले, जीवनला मिळते सफलता. निलेश बाद झालाय, 67 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्थगित धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं डेट ओव्हरचं षटक आपण बादात लगातार या ठिकाणी 2 बॉल वरती 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. गोलंदाज जीवनना, नवीन बॅट्समॅन मैदानावरती विवेक स्ट्रायकिंग वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. विवेक ऑन स्ट्राइक, राऊंड द विकेट. आत्ताचा बॉल भन्नाट वेग, अतिशय तेज सरळ बॉल होता. चांगलं षटक, मी म्हणेन चांगली सुरुवात करांना. शेवटच्या षटकामध्ये आपण कल्पेश नेहमीच पाहत असतो, ज्यावेळेस डेटवरचं षटक असतं त्यावेळेस फलंदाजावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो, खुल्या मनानं मोठे फटकेबाजी केली जाते आणि त्या फटके खेळत असताना जीवन इम्प्रेस करतो. जीवन धावांवरती पूर्णपणे अंकुश लावतोय. लगातार 3 बॉल 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. राऊंड द विकेट. उलटाच बॉल ऑन साइडला खेळताय, ज्यावेळेस मात्र वाडी स्ट्रॉंगांचे खेळाडू जज करते. चांगलं क्षेत्ररक्षण, उचलण्या फेकण्या, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा त्वरित कंप्लीट केल्या. टीमची टोटल 69 धावा धाव फलकावरती. टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असते सिद्धिविनायक आपटी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ मामनोली. या 2 ताकदवर टीम मध्ये सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट लढत असेल. टॉस साठी या राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅट अँड बॅटच्या मध्ये निघून जातोय. धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. परतावा लागेल माघारी फलंदाजाला. डीजे फलंदाज बाद झाले. 5 बॉल फेकले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. तयार पुन्हा एकदा जीवन, गोलंदाजी मार्ग मध्ये अंतिम चेंडू. राऊंड द विकेट. आताचा बॉल तेज सरळ हा बॉल फेकायचा होता, मग त्या ठिकाणी तो दिशापासून भरकट आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा शर्त व्हाईट बॉल. धावसंख्या 70 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. 70 धावा धाव फलकावरती. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे 80 धावा, 72 धावा, 74 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 90 धावा देखील या मैदानामध्ये आम्ही पाहिल्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला आहे आणि सरळ जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय मोहिली टीम साठी चौकार आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एकूण बनवल्यात मोहिली टीमना 74 धावा धाव फलकावरती आणि जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदे टीमला हव्यात 75 धाब्यांची आवश्यकता. डीजे आम्ही आमचे मान्यवर उपस्थित झाले. सन्माननीय वैभवजी वालिंबे साहेब फॉरेस्ट दादा आपण पाहू शकता ठिकाणी वैभवजी वालिंबे साहेब उपस्थित झालेत, तर त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि आमचे स्पर्धेचे आयोजक मोहन दादा राऊत यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान करायचा आहे. वैभवजी वालिंबे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि मोमेंट दिलं जातं या स्पर्धेचं. वैभवजी वालिंबे साहेब सन्मान स्वीकारत असताना आपल्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतोय जबरदस्त स्पर्धा कोलमकर चषक 2021 पर्वामध्ये सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक सन्मान आम्ही घेतोय. सन्माननीय महेंद्रजी साबळे साहेब उपस्थित झाले, त्यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतो आमच्या स्पर्धेच्या आयोजकांना मोहन दादा राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते देखील शुभ सन्मान करावा. महेंद्रजी साबळे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. भगवान भावार्थी साहेबांना विनंती करी आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करायचा आहे.
महेंद्रजी साबळे साहेबांचा देखील व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. अतिथी देवो पाहुण्यांचा आदर सत्कार करा आणि ती महत्वाची बाब, ती महत्वाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते, कारण की आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो. जगन्नाथ राऊत साहेबांना विनंती करा आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच ची नाणेफेक करायची. टॉस साठी या कॅप्टन मामलो टीमचे येत आहेत, तर सिद्धिविनायक आपटी टीमचा कॅप्टन उपस्थित नाही अजून. सिद्धिविनायक आपटी टीम कॅप्टन या पण तर आपटी टीम आपण या जर चेंडू फेकायच्या आतमध्ये आपण आले नाहीत तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. स्पर्धा कडक आणि स्पर्धेचा नियम देखील कडक आपल्याला पाहायला मिळतात. टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. सिद्धिविनायक आपटी टीमचा कॅप्टन या पण संगणक घ्यायचा येत आहेत. तर जगन्नाथ राऊत साहेबांना विनंती करा आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघटक येत आहेत. सिद्धिविनायक आपटी त्यानंतर मामनोली या दोन ताकदवर टीम मध्ये हा सेकंड राऊंड मधील पहिला मॅच असेल. मिळते 75 धाबेच लक्ष घेऊन भूमी 11 कुंदे टीमची आपल्याला पाहायला मिळते. सलामी या ठिकाणी जोडी, या ठिकाणी बरोबर सचिन आणि भूषण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज सचिन पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकिंग वरती असेल भूषण आणि पहिला गोलंदाजी मार्कवरती रोशन असेल. रोशनचा वापर केलाय पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. आणि या ठिकाणी पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार. टॉस केला जातोय आपटी आणि मामलोली टीम मध्ये. 4 षटकांचा हा मॅच असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. आपटी टीम आणि मामलोली टीम ना ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बाउन्स पाहायला मिळाला. बॉल वरती ऑफ स्टंबरनं उचली घेणारा चेंडू होता आणि जाऊ देत आहेत चेंडूला सचिन. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आपटी टीमने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले बॅटिंग साठी आई गावदेवी मामनोली या टीमला. ओव्हर द विकेट. ऑन साइड ला खेळताय, फटका चांगला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतील, मिड विकेट वरनं पोहोचतील तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात होतीये सचिनच्या बॅट मधनं चौकार. दिल्या वचनाला जागला सचिनच्या बॅटमधनं 75 धाबेचं लक्ष्य 15.00 ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदे टीमला. हा ट्रॅकर होता, फटका हवेमध्ये असेल, शॉर्ट कव्हरचा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू जज करतोय. फलंदाज बाद आणि पहिला मोठा धक्का लागेल भूमी 11 कुंदे टीमला. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट. डीजे विघ्नेश. मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता, फटका फसतोय. शॉट मिड ऑफला आणि या ठिकाणी चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकांना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, जीवन त्या ठिकाणी होते, चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झाले. पहिला धक्का लागतोय भूमी 11 कुंदे टीमला. धावसंख्या फलकावरती एकूण स्कोर
4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट न तयार. भूषण साड्या चेंडू तेज सरळ बॉल पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहतोय, थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. भूषण आणि नवीन फलंदाज मैदानावरती. इन ॲट नंबर 3 विश्वास जातोय मैदानावरती या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट रोशन. हाफ ट्रॅकर फटका चांगला दिशा देतात. फक्त एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2-2 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चेंडूला अडवला गेलाय. तोपर्यंत कंप्लीट केल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. 6 धावा फलकावरती. षटक क्रमांक पॉवरप्लेचा पहिला मार्ग असता. पॉवरप्लेच्या षटकामध्ये जास्त धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि मजबूत स्थिती निर्माण करावी लागेल. कारण की लक्ष गाठायचं एकूण 74 धाब्याचा 75 धाब्याचा आणि आत्ताचा फटका चांगला होता. आउट प्लीज स्लो होते. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे आणि चेंडू देखील स्लो होतोय. मिळतायत 2 धावा. षटक समाप्त होईल. पहिला आणि पहिल्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावा फलकावरती थोडीशी कमकुवत सुरुवात, शांत सुरुवात पाहायला मिळते. एक गडी गमावत भूमी 11 कुंड टीमची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती. डिझाईन तू मला इस दुनिया में 2 तरह के लोग हैं, अलग अलग तरह के लोग हैं, लेकिन सबसे सुखी इंसान वही है जो रात को जाके 2 पैक मार के सो जाता है. आणि ह्या ठिकाणी चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष मोठं गाठायचं आहे. इथून तुम्हाला टॉप गिअर मध्ये यावं लागेल आणि टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल, अटॅक करावा लागेल आणि मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. ओव्हर नंबर 2 विनायक तयार. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला. तेज सरळ बॉल ऑफ समोर सरळ निघून जातोय. डीप देखील राहतोय. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी. विनायकच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट फेकला जातोय. स्ट्रायकरवरती फलंदाज विश्वासला आपण पाहतात. विश्वासानं फलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला आणि टॉपेज लागते. फलंदाज बाद. सफलता मिळते गोलंदाज विनायकला पहिल्या क्रमांकाची आणि धक्का क्रमांक लागतोय भूमी 11 कुंदे टीमला. दुसरा धक्का. डीजे लागतोय भूमी 11 कुंदे टीमला. फटका ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागते आणि फलंदाज बाद झाले. विकेटचं पतन. नवीन बॅट्समॅन मैदानावरती अविनाश 4थ्या क्रमांकावरती जातात. इन ॲट नंबर 4 विनायक तयार. ओव्हर द विकेट. आल्या आल्या मोठा फटका कन्व्हर्ट करतात. उंची गाठतो चेंडू. लांबी पाहावी लागेल. चुकी झाली आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन आणि षटकार येतोय. षटकार असेल. 6 धावा येत आहेत. यस इशारा करतायत रमेश मात्रे सर, कारण की त्या साईडला आपण पाहता बॅक स्क्रीनच्या साईडला आम्हाला थोडंसं दिसत नाहीये, त्यामुळे यस या संपायर सिंगने 6 रन षटकाराचा इशारा येतोय. 6 धावा मिळतात या बॉल वरती. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र आउटसाइड डी ऑफ स्टंप. धावसंख्या अतिरिक्त धाबेने पुढे सरकेल. एकूण स्कोर फलकावरती 15 धाबा. आल्या आल्या मोठे फटक्यांची प्रयास केलाय आणि हेच काम तुम्हाला करायचंय, कारण लगातार मोठी फटकेबाजी टीम साठी करावी लागेल. लक्ष मोठं गाठायचंय. 75 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. ओव्हर द विकेट. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटनं. आता संपर्क नाहीये. गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. विनायकच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या आहे धाबलकावरती 15 धाबा. एकूण बॉल या षटकातील फेकले गेलेत
4 बॉल. आत्ताचा बॉल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळेल. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत भूमी 11 कुंद टीमच्या स्कोर कार्ड वरती. चर्चा करतायत दोन्ही फलंदाज भूषण आणि अविनाश. आपण पाहू शकता काहीतरी अनुभव भूषणकडे आणि तो अनुभव त्या ठिकाणी थोडासा देत असताना कान मंत्र देतोय फलंदाज अविनाशला. विनायक तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फटका चांगला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतील पोहोचतील तोपर्यंत चेंडू गोळीच्या वेगानं फरार दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. डीजे मास्टर विघ्नेश आपण लक्ष द्या. लक्ष आपलं नाहीये. चौकार आलाय. चौकार येतोय ह्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतायत अविनाशच्या बॅटमधनं ओव्हर द विकेट. ऑन साइडला एक्साइटिंग पॉवर ताकदवर स्ट्रोक आणि सरळ जातोय वाईड ईस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. हरी हरी ग दिल्यानंतर आपल्याला तो टीम मीटिंगचा अवधी दिला जाईल. या ठिकाणी आपण पाहतो मोहिली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंढरी पंढरी जबरदस्त संगीत आपण पाहतात. आज नाही तर उद्या तुम्हाला या मैदानावरती क्रिकेटची पंढरी पाहायला मिळेल. क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा कोलंबकर चषकाचा आणि उद्या मेगा फेस्टिवल मेगा फिनालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची तुम्हाला अलोट गर्दी पाहायला मिळेल. कारण या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा कव्हर केल्यात प्रेक्षकांची अलोट गर्दी आम्ही या मैदानावरती पाहिली आहे आणि उद्या तुम्हाला ती गर्दी नक्कीच पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षकवर्गांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण प्रेक्षकवर्ग देखील 3 प्रकारचे असतात. हौशे गौशे आणि नवशे. जे हौशे असतात त्या हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येतात. जे नवशे असतात ते संघासाठी नवस घेऊन येतात आणि जे गौशे असतात त्यांचा क्रिकेटचा संबंध नसतो ते काही ना काही शोधत असतात. असे 3 प्रकारचे प्रेक्षकवर्ग. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 3 ओमकार तयार गोलंदाजी मार्कवरती. आत्ताचा बॉल मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता. हवेमध्ये असेल रोशन येतील त्यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. इशारा षटकार. धावसंख्या आहे धाबलकावरती एकूण स्कोर 32 धावा. जिंकण्यासाठी आता 43 धावेची आवश्यकता. 75 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत. भूषण तयार सेकंडला. आताचा बॉल या ठिकाणी पडल्यानंतर आतमध्ये होतोय. भूषण आपण पाहणी करत नाहीये. पंचांनी पाहणी केली आम्ही देखील पाहिलं. पडल्यानंतर थोडासा चेंडू इन स्विंग झाला आतमध्ये आला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. समीकरण मैदानावरती 43 धावेची आवश्यकता. मॅच पेमेंट अजूनही वेळ गेली नाहीये भूमी 11 कुंद टीम साठी. कारण मॅच अजूनही 50-50% मध्ये हा सामना मैदानावरती सुरू आहे. राऊंड द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. कीपर बीट झाले. रिवर्स अटेंड करतात. दुधारी तलवारचा वापर. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि मिळते या बॉलवरती 22च्या स्वरूपाने सिंगल. एकूण स्कोर फलकावरती धावसंख्या धाबलकावरती 33 धावा. जिंकण्यासाठी आता 42 धावेची आवश्यकता. 15 चेंडू आणि 42 धावेचं समीकरण. मॅच थोडीशी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. अविनाश ऑन स्ट्राइक. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट वरनं खेळाडू येतील. वेगानं थोडेसे पंबल झालेत. उचलणार फेकणार आणि यावेळेस मात्र थ्रो पैकी चांगली होती.
धाव कंप्लीट केली जाते. चित्त्याच्या वेगानं ही धाव घेतली जाते. 2 धावा मिळतात. टीमची टोटल एकूण स्कोर फलकावरती 35 धावा जिंकण्यासाठी 14 बॉल आणि आता समीकरण उरलंय 40 धावेची आवश्यकता. 14 बॉल 40चं समीकरण. मॅच थोडासा जवळ येत चाललाय. जर जसा हा सामना पुढे सरकत जाईल तर तसा हा सामना रंगतदार स्थितीला येत जाईल. राऊंड द विकेट ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने प्रयत्न केलाय. डॉट बॉलची समाप्ती. हे डॉट बॉल तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये महागात ठरतील आणि एका बाजूला मोहिली टीम साठी हे डॉट बॉल येणाऱ्या क्षणामध्ये उपयुक्त ठरतील. सामन्यावरती पकड निर्माण ठेवतील. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. समीकरण बदललं. 13 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता. ऑन साइड ला फटका खेळतात. उंची गाठले चेंडूना. लांबी बाबे लागेल आणि फटका बसला. व्हेरी गुड कॅच. चांगला जेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. 12 चेंडू आणि आता समीकरण असेल 40 धावेची आवश्यकता. डीज विघ्नेश. आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी कुली. या दरम्यान आमच्या ठिकाणी कल्पेश शेलार उपस्थित झालेत. पुन्हा एकदा आज सामना देखील जिंकलाय आणि निश्चित स्टाईल्स मध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतील. आज चष्मा देखील खूप चांगला घातलाय आणि आमचे मुकेश गायकर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिस गेल येस मसा जत्रेशी तो चष्मा आणला गेलाय. मोहन राऊत साहेब मध्ये आम्हाला माहिती देत आहेत. मशाची जत्रा यावेळेस मात्र कोरोनाच्या सावटमुळे बंद होती. आता कल्पेश शेलार त्या ठिकाणी गेले होते. स्वस्तामध्ये मिळाला असेल तर जाऊया मैदानावरती. या ठिकाणी 12 चेंडू आणि आता 40 धावेची आवश्यकता. समीकरण मैदानावरती फलंदाज आपण पाहतात भूषण आणि एका बाजूला निलेश पाहायला मिळेल. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती गडी बाद केला. सामना थोडस कठीण आहे. मी म्हणेन लक्ष कोणते या ठिकाणी कठीण नसतं. तुमच्यामध्ये जिद्द असायला हवी, तुमच्यामध्ये धमक असायला हवी. ऑन साइडला जसा चेंडू रिलीज झाला तसा फेकून दिलाय. गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. डीजे विवेक बुलाती है तो जाने का. षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी निलेशच्या बॅटमधनं आल्या आल्या धमक दाखवून देतोय. समीकरण बदलला. 11 चेंडू 34 धावेची आवश्यकता. आत्ताचा बॉल राहिला डीप. ऑफ स्टंपरनं सरळ निघून जातोय. हे पंच दर्शवत असताना डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल आणि दबाव ठेवेल आणि सामन्यामध्ये देखील पकड निर्माण ठेवेल मोहिली टीम साठी. आणि एकात 2 मोठे फटके अजून आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल. या ठिकाणी मात्र टॉपेज आणि शॉट दरम्यानचा खेळाडू बीट झालाय. चुकी झाली आहे. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. निलेशच्या बॅटमधनं चौकार. डीजे आता समीकरण बदललं. पुन्हा एकदा सामना थोडासा टर्न होत चालला. मी म्हटलं मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल भूमी 11 कुंदे संघ आणि ती मोठे फटके बाजी निलेशच्या माध्यमातून. आताचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. सामना आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. मॅच थोडासा बॅलन्स झालाय. इथून जर कल्पेश मोठे फटके आले, एकात 2 मोठे फटके आले या 2 बॉलवरती सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल.
अन्यथा हे बॉल जर चांगले फेकले गेले तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा सामना मजबूत स्थितीमध्ये राहील मोहिली टीमच्या बाजूला. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात रोशनचा वापर केलाय सेकंड स्पेल मध्ये ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगल्या कव्हरच्या दिशेला खेळतात क्षेत्ररक्षक येथील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि परत त्यात माघारी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. समीकरण बदललं. येणारे 7 बॉल आणि आता 27 धावेची आवश्यकता. 7 बॉल 27 समीकरण. तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष तुम्हाला करावा लागेल. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करावी लागेल, मेहनत करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने मोठे फटकेबाजी देखील करावी लागेल. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल संधी होती मात्र या ठिकाणी थोडासा फटका कन्व्हर्ट झाला नव्हता. बॅटची करायला लागते आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅटमन चौकार. आत्ताच्या जमान्यामध्ये केळीवळी चालत नाही मुलांना. आत्ताच्या जमान्यामध्ये सनी लिओनी चालते. तर ओव्हर नंबर 4 गॉन. चौथ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. एकूण स्कोर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. कल्पेश आम्हाला माहिती देतील. फलकावरती स्कोर कार्ड वरती लागल्यात. भूमी 11 कुंदे टीमची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. यस एकत्र येऊ नका, आपण जास्त वेळ अजिबात घेऊ नका. स्पीड अप करा सामना. 6 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय भूमी 11 कुंद टीमला. शेवटच्या क्षणामध्ये ओव्हर नंबर लास्ट शेवटचा षटक असेल या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज आकाशच्या हातामध्ये हा षटक सोपवला जातोय. 6 बॉल 23 धावेचं समीकरण मैदानावरती आपण पाहतात. सुरुवातीला जर कल्पेश एकाच 2 मोठे फटके आले गोलंदाजावरती दबाव निर्माण होईल. सामन्यामध्ये आगेकूच देखील करेल या ठिकाणी भूमी 11 कुंदे संघ. आणि सुरुवातीचे एकाच 2 डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल मोहिली हा संघ. रंगतदार स्थितीला हा सामना मैदानावरती या 2 ताकदवर टीम मध्ये. आकाश तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या या 3 ओव्हर मध्ये निलेश ऑन स्ट्राईक. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव कंप्लीट होईल का? थ्रो पैकी थोडीशी लेझी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडीशा चुका झाल्यात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतं आणि 2 धावा कंप्लीट केल्या. समीकरण बदललं. येणारे 5 बॉल आणि आता 21 धावेची आवश्यकता. 5 बॉल 21 समीकरण आपण मैदानावरती पाहतात. मॅच थोडासा बॅलन्स झालाय दोन्ही टीमच्या बाजूला. अद्यापही हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश तयार होतील पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्ग मध्ये स्ट्रायकिंग वरती निलेश. स्वतःवरती भरोसा ठेवावा लागेल आणि त्या भरोशाच्या अनुषंगाने मोठे फटकेबाजी करावी लागेल टीम साठी. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय लेक्शमच्या वरून. हेच पंचांनी पाहिलं आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येकी डॉट बॉल सामन्यामध्ये पकड निर्माण ठेवील मी म्हटलंय मोहिली या टीम साठी. समीकरण बदललं. येणारे 4 बॉल आणि आता 21 धावेची आवश्यकता. या बॉल वरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका आणि याच फटका होती भूमी 11 कुंदे टीमला आणि तो फटका येतोय निलेशच्या बॅटमधनं. षटकार. या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच थोडीशी टर्न होईल. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल आणि तो फटका येतोय निलेशच्या बॅटमधनं. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. 3 बॉल 15चं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शाखेवरती आपण बांधा फलंदाज निलेश ज्याच्यावरती आशा पल्लवीत असतील विजयाचा आणि दुसऱ्या एंडला आकाश वरती. आत्ताचा बॉल तेज तरार पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील होतोय. थोडासा उसरी घेणारा हा चेंडू आणि अतिशय वेगाने निघून जातोय.
मॅच आता झुकली आहे थोडीशी आपण पाहतायत मोहिली टीमच्या बाजूला. एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये मी म्हणे कमबॅक करून देईल आणि तो डॉट बॉल आलाय. 2 बॉल आणि आता 15चं समीकरण. एखादा चमत्कार वाचू शकतो या मॅचला भूमिलेन कुंदे टीम पासून. चमत्कार है वहां पर नमस्कार है. गोलंदाज तैयार और द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला. स्क्वेअर लेगला कोणी नाही आहे. मध्ये आता वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. चौकार. अकरा धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल शिल्लक असेल. 1 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता या ठिकाणी सामना आता झुकलाय मोहिली टीमच्या बाजूला. और द विकेट. मोठे फटके येतात. मॅच फिनिश. सामना फिनिश झाला. मॅच जिंकली आहे. मोहिली टीमनं अभिनंदन करेल आणि हार्ड लक भूमी 11 कुंदे टीम आणि आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. लाईन अप करा. शेक हँड करा. डीजे विवेक. तर मॅन ऑफ द मॅच गोज टू अवॉर्ड जातो या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ज्याने 32 धावा ठोकल्या तो जय ठरलाय. जय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हरीश शेलार आमच्या या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स आपण या कुंदेगावचे या ठिकाणी हरीश आपण या संपर्क साधायचा आपण आयोजकांशी. तर वैभव दादा वालिंबे यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय सामनावीरचा किताब. फलंदाज जयला देतोय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 32 धावा त्याने ठोकल्या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जा. जय येतोय.